नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो. सोशल मीडियावरची ही एक पोस्ट मी वाचली. ही सिद्धार्थ शिनगारे, छत्रपती संभाजीनगर इथले आहेत. यांची ही पोस्ट, यांच्या नावाने ही पोस्ट फिरते आहे. तर त्यांच्याशी माझा वैयक्तिक काही संपर्क नाही आहे, अजून तरी नाही आहे. पण त्यांची ही पोस्ट मला खूप आवडली. त्यांची परवानगी न घेता मी तुमच्यासाठी या पोस्टवर चर्चा करणार आहे. तर ही खूप महत्त्वाची पोस्ट आहे आणि ही बौद्ध समाजाबद्दल ही पोस्ट लिहिलेली आहे. आणि त्याचं जे बौद्ध समाजामध्ये जी प्रगती झालेली आहे, थोड्याच दशकांमध्ये प्रचंड प्रगती या समाजाने केलेली आहे आणि ही खऱ्या अर्थाने केलेली आहे. जमिनीवरची प्रगती आहे. मी परदेशात राहतो आणि मी भारतात देखील राहिलेलो आहे. शहरांमध्ये, उच्च संस्थांमध्ये, मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये काम केलेलं आहे आणि ग्राउंडवर देखील काम केलेलं आहे. वेगवेगळ्या शिक्षण संस्था बघितल्या आहेत, सरकारी अधिकारी, ऑफिसर्स हे सगळे बघितले आहेत. आणि हे जे म्हणणं आहे यांचं की बौद्धांची प्रगती झाली आहे, दिस इज 100% ट्रू. तर त्याच्याबद्दल त्यांनी कारणमीमांसा केली आहे की लोकांना असा गैरसमज आहे की यांना आरक्षण मिळालं म्हणून यांची प्रगती झाली, बस आरक्षणामुळे प्रगती झाली असं अनेकांना वाटतं. परंतु आरक्षण हा एक छोटासा भाग आहे त्यांच्या प्रगतीचा, तो महत्त्वाचाच आहे, परंतु इट इज जस्ट वन पार्ट. बाकीचे कुठले कुठले भाग आहेत, तर याच्यावर जी कारणमीमांसा आहे ही बौद्धांना केवळ लागू होत नाही, ही सगळ्यांचीच डोळे उघडणारी कारणमीमांसा आहे. म्हणजे ज्यांना स्वतःला वाटतं की आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही हे आहोत, आम्ही ते आहोत, आम्ही मराठा आहोत, आम्ही कुणबी आहोत, आम्ही माळी आहोत, राजपूत आहोत, सगळ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यांच्याकडे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय मागासलेपण आहे, असे समाज की जे आज आरक्षणासाठी भांडत आहेत किंवा वेगवेगळ्या हक्कांसाठी भांडत आहेत, या समाजाने बौद्ध समाजापासून काय शिकलं पाहिजे. अर्थात बौद्ध समाजातला प्रत्येक व्यक्ती हा अशा प्रकारे एनलाइट झालेला आहे आणि तो किंवा ती या मार्गावर चालत आहेत अशातला भाग नाही. तिथेही प्रचंड मागासलेपण आहे. काही ठराविक लोकांमध्ये अंधश्रद्धा आहेत अजूनही, मोठ्या खुळचट कल्पनांमध्ये ते आहेत आणि मागासलेले आहेत अजूनही. परंतु इन जनरल जर गेल्या 70-75 वर्षाचा इतिहास बघितला की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हा जो कानमंत्र बौद्ध समाजात दिला तो सगळ्यांना दिला, पण बौद्धांनी जो ज्या पोटतिडकीने पर्सनली घेऊन इम्प्लिमेंट केला, पर्सनल लेवलला, सामाजिक लेवलला, तेवढा तो इतर समाजांनी केलेला नाही. तर त्याचा कुठले कुठले ह्या गोष्टी आहेत, त्यांनी 10 फॅक्टर चर्चा केलेली आहेत या पोस्टमध्ये. पहिला जो आहे तो विज्ञानवादी दृष्टिकोन बौद्धांनी इन जनरल हा आत्मसात केलेला आहे. आणि हा जो आहे